आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्या सराईत आरोपींविरोधात गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने धडक कारवाई करत 34 किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा तस्करीसाठी वापरलेली कार व मोबाईल हँडसेट असा एकूण 14,83,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून इतर 3 आरोपी फरार आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी कठोर कारवाईच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 5 व युनिट 4 मधील अधिकारी व कर्मचारी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान या गुन्ह्याबाबतची खात्रीशीर गुप्त माहिती नासिर देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार गट नंबर 380 कृपा सिंधू ईस्ट सोसायटी समोर सार्वजनिक रस्ता कदमवाक वस्ती लोणी काळभोर पुणे येथे सापळा रचण्यात आला. तेथे संशयित आरोपी अक्षय पोपटराव पाडुळे व 31 वर्षे राहणार नवीन माडा कॉलनी सुरक्षा नगर हडपसर पुणे व त्याचा साथीदार विशाल दत्तात्रय जाधव वय 28 वर्षे राहणार हिंगणे मळा हडपसर पुणे यांना औरा कार क्रमांक MH12 VT 2000 सह ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान आरोपींकडून विक्रीसाठी आणलेला 34 किलो 440 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच गांजाची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली औरा कार व परस्पर संपर्कासाठी वापरलेले मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत 14,83,800 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 69/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क 20 ब रोमन 2 क व 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हा रजिस्टर नंबर 852/2025 मधील खुनाचा प्रयत्न प्रकरणातील वॉन्टेड आरोपी असून तो सुमारे 1 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस अंमलदार नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे, राहुल रमढेरे, अविनाश इंगळे यांच्या पथकाने केली आहे.